तासगाव तालुक्यातील ही येरळा नदी शेतकऱ्यांच्यासाठी नेहमीच वरदान ठरते, परंतु सध्या हिचं पात्र असं कोरडं ठणठणीत पडलेलं आहे. पाण्याचा एकही थेंब या नदीमध्ये नाही आणि आता तरी हातातोंडाला आलेली शेतकऱ्यांची पिकं बळीराजा आतुरतेनं वाट पाहत आहे. कोणत्या तरी प्रकल्पातून पाणी सोडलं जावं, शासनानं दखल घ्यावी. यामध्ये पाणी सोडलं तर उन्हाळी पिकं निश्चितपणे घेता येतील, अशी या शेतकऱ्यांची भूमिका आहे. पहा या ठिकाणी हा खडखडीत पडलेलं या नदीचं पात्र.